जगात सुख जास्त आहे की दुःख जास्त आहे? हा बोला. जगात सुख जास्त आहे की दुःख जास्त आहे? दुःख. माणसाचा जन्म झाला तर रडायला सुरुवात होते आणि रडलं नाही तर डॉक्टर फटके देऊन रडायला लावतो. जन्मापासून मरेपर्यंत माणूस रडत राहतो आणि दुःख एवढं आहे की ते दुःख आयुष्यभर पुरतच नाही. आणि कोण कशा कशामुळं दुःखी आहे हा एक फार मोठा वेगळा भाग आहे. त्याच्याविषयी बोलायला गेलो तर बराच वेळ लागेल. जगामध्ये जी सगळी परिस्थिती आहे, आदामाच्या काळापासून म्हणजे ज्या दिवशी फळ खाल्लं त्या दिवसापासून ह्या दिवसापर्यंत, आजच्या एक क्षणापर्यंत संपूर्ण विश्वामध्ये तुम्ही जाल तिकडे, कुठलाही देश असो, कुठलंही राज्य असो, कुठलंही गाव असो, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दुःख पाहायला मिळेल. आणि मनुष्य वेगवेगळ्या गोष्टींनी दुःखाने व्याकुळ झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या दुःखामध्ये जर एखादी आनंदाची बातमी तुम्हाला आली तर कसं वाटतं? सगळीकडे दुःख आहे. एकदा एका मुलीला 90% मिळाले आणि ती रडताना मी बघितलं. म्हटलं काय झालं बाळा? बोलते थोड्या टक्क्यासाठी मेरिट लिस्ट गेली, मी पण महाराष्ट्रात पहिले. अरे 90% कमी आहेत. गरीबाची 2-3 पोरं पास झाली असती 90%. हा म्हणजे काही लोक कशाने सॅटिस्फाईड नसतात. काही लोकांना नुसते मुलं झालेत, मुली नाहीत म्हणून कोणी दुःखी आहे. कोणाला मुली झाल्यात, मुलगा पाहिजे म्हणून दुःखी आहे. कोणाला असा जॉब पाहिजे होता म्हणून दुःखी आहे. कोणाला तशीच बायको पाहिजे होती, है ना. जगात कोण कशामुळं दुःखी आहे काही सांगता येत नाही. आणि नसलं तरी मनुष्य ते दुःख स्वतःवर ओढावून घेतो. आणि सगळ्या दुःखात मनुष्य असताना ज्यावेळेस अकस्मात रीतीनं एखादी आनंदाची बातमी तुमच्याकडे येते, त्यावेळेस मात्र तुम्हाला एकच पर्याय राहतो की तुम्ही जिवंत देवाचं गौरव करावं. विश्व संपूर्ण दुःखाने भरलेलं आहे. अनेक फिलॉसॉफर्स या जगामध्ये आले, दुःखाबद्दल, मरणाबद्दल, त्रासाबद्दल, यातनेबद्दल ते बोलले. पण येशू फक्त बोलला नाही, त्याने दुःख आणि यातना समाप्त केल्या आणि त्याने खरा आनंद तुम्हाला आणि मला दिलेला आहे. सुवार्ता, शुभवर्तमान, आनंदाची बातमी, गुड न्यूज आमच्या कानावरती येते, त्यावेळेस आम्हाला फार बरं वाटतं. आनंदाच्या बातमीने आमचं मन प्रफुल्लित होतं. ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत आहात, एलियाच्या काळात एलियाने पाहिलं लोक फार देवापासून दूर गेलेत. त्यांनी प्रार्थना केली, जसं काय रेग्युलेटर त्याच्याकडे दिलं होतं. लेकरांना सांगतात नाही पंखा बंद कर, तसं त्याने डायरेक्ट पाऊस थांबवला आणि पाऊस थांबला प्रार्थनेने. आणि पुढं ज्यावेळेस 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस नाहीये, ज्यावेळेस भूमीने 3.5 वर्षानंतर पाऊस बघितला असेल, लोकांनी त्या दिवशी आकाशातून पाणी कसं पडतं 3.5 वर्षांनी पाहिलं, तिथं काय आनंद झाला असेल. अकस्मात रीतीनं परमेश्वराचा आनंद तुमच्या मनाला आज भरणार आहे. मी म्हटलं तुमच्याकडं आनंदाची बातमी येणार आहे. मी म्हटलं तुमच्या कानावर दुःखाची नाही, आनंदाची बातमी येणार आहे. आणि ज्यावेळेस ती बातमी तुमच्या जीवनाकडे येईल, तुमचा चेहरा उतरलेला राहणार नाही. त्यावेळेस तुम्ही रडत बसणार नाही, तर तुम्ही जल्लोष कराल, कारण की देवाने ठरवलंय की त्याने तुम्हाला आनंदाची बातमी द्यावी. हे परमेश्वराने डिसाईड केलेलं आहे. सगळ्या दुःखाच्या बातम्या एकानंतर एक तुमच्याकडे येत असतील, जीवनात काही चांगलं घडत नसेल, पण आज रात्री प्रभूचं अभिवचन आहे, आनंदाची बातमी तुमच्याकडे येत आहे. हालेलुया. ज्या बातमीने तुम्ही हादरून जाल, जी बातमी ऐकताच तुम्हाला विश्वास बसणार नाही की खरंच असं झालंय का, पण ज्यावेळेस तुम्ही कन्फर्म कराल,
तुम्ही आनंदाने नाचाल आणि तुम्ही उड्या माराल, असं परमेश्वर करणार आहे. कारण हे परमेश्वराचं अभिवचन आहे की परमेश्वर मोठा आनंद तुमच्या अंतःकरणात देत आहे. हालेलुया. देवाचा आनंद, देवाचं सामर्थ्य तुमच्याकडे येत आहे. जी गोष्ट ऐकण्यासाठी तुमचे कान तरसले आहेत, तुमचं मन व्याकुळ झालंय, ते कधी होणार? तुमचा वेटिंग पिरियड संपलाय आणि तुम्हाला आज उड्या मारून आनंद करण्याचा समय परमेश्वराने दिलेला आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, आज कुठल्याही गोष्टीने माणसाला जगात आनंद होत नाही. जगातून आलेला आनंद किंवा जो माणसाने तयार केलेला आनंद आहे, वातावरण निर्माण केलं जातं. एखाद्या डिस्कोमध्ये जा, वातावरण लाईट्स हे ते, फॉग हे ते, सगळ्या दुनियादारी करतात. माणसाला कसं फील होईल, बरं वाटेल, हे आर्टिफिशियल आहे. खोटं खोटं आनंद आहे. डोळ्यांना वाटतो म्हणून आनंद आहे. पण आज देवाचा आनंद जो तुमच्यात येईल, तो अंतःकरणात उकळ्या फोडणारा, आतून वाहणारा, देवाचा गौरव करणारा आणि खरा आनंद आपल्या प्रत्येकाच्या जीवनात परमेश्वर पाठवत आहे. हालेलुया. जर तुम्हाला आनंदाच्या गोष्टी कळतात, त्यावेळेस नीतिसूत्रे 15वा अध्याय आणि 30वा वचन. नीतिसूत्रे 15वा अध्याय 30वा वचन. बायबल सांगतं, नेत्रांचे तेज अंतःकरणाला उल्हास देते, चांगले वर्तमान हाडे पुष्ट करते. आमेन. तुमची हाडं मजबूत करणारा आनंद. आमेन. हालेलुया. जे लोक कंटिन्यू दुःखात असतात, त्यांची हाडं ही झिजून जातात किंवा त्या हाडांमध्ये विकनेस येतो. पण आनंदी हृदय, बायबल सांगतं, हे कसं औषध आहे? सर्वोत्कृष्ट औषध आहे. आनंदी हृदय कसं आहे? सर्वोत्कृष्ट औषध आहे. जे लोक निरंतर आनंदामध्ये असतात प्रत्येक परिस्थितीमध्ये, त्या लोकांना परमेश्वर इतकं सांभाळतो की ते कधी कधी मरण जरी त्यांच्याकडे आलं, ह्यांचा हसणारा चेहरा बघून मरण म्हणता, आज नाही येत, परत कधीतरी बघू. हालेलुया. तुमच्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसतो आणि त्यामुळं न होणारी पण कामं होतात. तुम्ही ज्यावेळेस कॉन्फिडंट दिसता, तुमच्या चेहऱ्यावर तो प्रभूचा आनंद असतो, त्यावेळेस लोकही तुमच्याशी नीट वागायला सुरुवात करतात. तो एक आगळा वेगळा आनंद जर तुमच्या जीवनात आहे, तर बायबल सांगतं की त्यामुळं तुमची हाडं मजबूत होणार आहेत. हालेलुया. जशी भिंत विटांनी बनते, घर विटांनी बनतं, तसं तुमचं शरीर हाडांनी बनलेलं आहे आणि त्याची मजबूती ही तुमच्या जीवनात दिलेल्या देवाच्या आनंदाद्वारे आहे. हालेलुया. ते आनंद तुम्हाला मजबूत करणार आहे. नीतिसूत्रे 25:25. ज्यावेळेस फार दूर देशावरून शुभवर्तमान येते, बायबल सांगतं, नीतिसूत्रे 25:25, तान्हेल्या जीवाला जसे गार पाणी. कसे पाणी? एखादा जीव तानेला झालाय, वाळवंटात चालून 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 थकलाय आणि परत त्याला त्याच्यात उकळलेलं पाणी दिलं, तोंड भाजणारं, तर त्याला प्यायला काही मजा वाटणार नाही. पण त्याच्यात त्या कडक उन्हातून, अगदी त्रासातून आलेल्या व्यक्तीला जसा थंडगार पाण्याचा प्याला द्यावा, तो पहिला घोट पिताना जे समाधान असतं, बायबल सांगतं की तसं दूर देशाहून आलेले शुभवर्तमान होय. हालेलुया. दुरून आलेली ती आनंदाची बातमी आम्हाला आनंद देणारी आहे. आणि जसं एखाद्या व्यक्तीला, तान्हेल्या व्यक्तीला पाणी मिळावं, अशी ती आनंदाची बातमी असणार आहे. देवाच्या लोकांनो, बायबल सांगतं की ही आनंदाची बातमी सुरुवातीच्या काळापासून अनेक घटना आहेत बायबलमध्ये, परंतु आज आनंदाची बातमी जगासाठी ही आहे. अनेक बातम्या जगात आहेत, पण आनंदाची बातमी म्हणजे येशू ख्रिस्ताची सुवार्ता. हे शुभवर्तमान जे आहे, ही सुवार्ता जी आहे, ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी. आमेन. 1 कोरिंथ 9 अध्याय 16 वचन, पौल संदेष्टा काय म्हणत आहे का? जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिरवण्याचे कारण नाही. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? किती पॉवरफुल वचन आहे, किती पॉवरफुल वचन आहे. हालेलुया. आम्ही सहज बोलून जातो, मी सुवार्ता सांगणार आहे, मी सुवार्तिक आहे. किती अभिमानाची गोष्ट आहे. मी देवाचा सेवक आहे, मी दासी आहे, दास आहे, मी प्रभूचा आहे, मी सुवार्ता सांगतो. माझ्यासाठी अभिमान, अभिमान असायला पाहिजे, पण तो वधस्तंभाचा. कशाचा? वधस्तंभाचा. मी सुवार्ता सांगतो किंवा माझ्यामुळे चमत्कार घडतात, मी भविष्यवाणी करतो, याचा आनंद नको. मी देवाला ओळखतो, याचा आनंद पाहिजे. हालेलुया. फरक कळतो सगळ्यांना? येस ऑर नो?
प्रभूला धन्यवाद. बायबलचं वचन या ठिकाणी स्पष्ट आहे प्रियांनो. मी सुवार्थ सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिरवण्याचे कारण नाही, कारण मला ती सांगणे भाग आहे. हालेलुया. मला सांगावीच लागणार, माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. मला सुवार्थ आनंदाची बातमी सांगावीच लागणार. पौलाला ती आनंदाची बातमी सांगायला आवडतं. खूप लोकांना दुःखाची बातमी सांगायला खूप आवडतं. काही लोक असे जगात आहेत, काही नाही, बहुतांशी लोक जगात असे आहेत दुःखाच्या गोष्टी सांगायला जास्त आवडतात. एखाद्याच्या जीवनात देवाचा मिरॅकल झाला तर कोणी डिस्कस करत नाही, पण एक जण मेला की सगळ्या ग्रुपवरती फोटो, त्याचा 10वा, त्याचा 40वा, हा गेला, तो गेला. नेगेटिव्ह बातम्या फार पटकन पसरतात. हालेलुया. तुमचा विश्वास नाही, पण परमेश्वर तुमचा विश्वास आज जागृत करणार आहे. हालेलुया. एखादा व्यक्ती समाजात फार प्रतिष्ठित आहे आणि त्याच्या घरात काहीतरी गडबड झाली का ती बातमी जर कोणाला कळाली की तो सगळीकडे सांगून टाकतो. तुला माहिती आहे का, त्याची मुलगी, त्याचा मुलगा, त्याच्या घरात असं झालं तसं झालं. नेगेटिव्ह बातम्या काही लोकांना पसरवायला आवडतात, पण पौल म्हणतो की सुवार्थ सांगणे मला भाग आहे. हालेलुया. ती आनंदाची बातमी, ती सुवार्थ सांगणं हे माझं काम आहे आणि त्याच्याविषयी मी प्रौढी मिरवणार नाही, मोठेपणा जगाला सांगणार नाही, कारण मी सुवार्थ सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, 5 प्रकारची सेवा आहे. किती प्रकारची? पहिला प्रकार सेवा प्रेषित. पहिली प्रेषित, दुसरे संदेष्टे, दुसरे, तिसरे सुवार्तिक, चौथे पाळक आणि 5वे शिक्षक. आता हे लक्षात कसं ठेवायचं हे शिकवतो. अंगठा म्हणजे प्रेषित, ॲपोस्टल. का? कारण ही जी सेवा आहे ॲपोस्टलची, ही सगळ्या मिनिस्ट्रीला टच करते. ॲपोस्टल प्रॉफेसी पण करतील, शिकवतील पण, सुवार्थ पण. ते सगळे ऑलराऊंडर असतात ॲपोस्टल्स. ही सगळ्या बोटांना स्पर्श करणारी सेवा आहे. ह्या बोटांनी ठरवलं मला करंगळीला स्पर्श करायचं तर त्याला एवढं इझी जाणार नाही. ॲपोस्टल इझिली स्पर्श करतो. पहिली सेवा प्रेषित. सगळ्यांनी म्हणा प्रेषित. दुसरी सेवा संदेष्टे. संदेष्टा काय करतो? फक्त हेच बोट पुढं असतं. सगळे संदेश बघा माझे, सगळे पोस्टर बघा, है ना. संदेष्टे काय करतात? तू असं केलं, हेच की तुझं तिकीट आहे ना. फक्त बोट दाखवणं, ह्याला काय म्हणायचं? संदेष्टे. हाताच्या सगळ्या बोटांमध्ये सगळ्यात उंच कुठलं बोट आहे? मधलं बोट. सगळ्यात मोठी सेवा या दिवसात सुवार्तिकाची सेवा आहे. कुठली? कारण प्रत्येक व्यक्तीनं सुवार्थ सांगणं गरजेचं आहे. आमेन. पहिली सेवा. दुसरी, हे जे फिंगर आहे ना, हे लग्न लावताना ह्याच्यात अंगठी घालतात. हे लग्न कोण लावतं? पाळक लावतात. म्हणून चौथं कॉलिंग पाळक आहे. चौथे कोण? पाळक. आणि सगळ्यात लहान बोट पण फार महत्वाचं आहे. कानाला खाज आली तर माणूस असं करतो फक्त. हे शिक्षक आहेत. लोकांना फार बायबल टीचिंग ऐकायला आवडतं. कानाची खाज असं काहीतरी बायबलमध्ये लिहिलंय, जास्त डिटेल बोलत नाही. तर हे जे बोट आहे लहान, हे शिक्षकांबद्दल आहे. 5 प्रकारचं कॉलिंग आहे, कधीच विसरायचं नाही. पहिलं कधीच विसरायचं नाही आज नंतर, ठीक आहे. ही 5 पदरी सेवा आपल्याला माहीतच पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबल सांगतं की या 5 पदरी सेवा आहेत, पण प्रत्येक विश्वासणाऱ्याने सुवार्थ सांगितलीच पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? सुवार्थ सांगणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आम्ही नेगेटिव्ह बातम्या पसरवणार नाही, तर आम्ही आनंदाची बातमी जगामध्ये सांगणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. पौल म्हणतो मी सुवार्थ नाही सांगितली तर माझी केवढी दुर्दशा होणार. याचा अर्थ ती दुर्दशा होऊ नये पुढं, म्हणून आजच आम्ही सुवार्थ सांगितली पाहिजे. पुढचं वचन 2 तिमोथी 4 अध्याय 2 वचन. 2 तिमोथी चॅप्टर 4 वर्स 2. वचनाची घोषणा करा, सुवेळी अवेळी तयार राहा. फक्त चांगल्या वेळी तयार राहू नका. सुवेळी अवेळी. सगळ्यांनी म्हणा सुवेळी अवेळी. आता अवेळी शब्द आपल्याला एकच माहित आहे, अवेळी जेवण केलं. अवेळी अजून कुठं माहित नाही आपल्याला, आहे की नाही. सुवेळी
म्हणजे योग्य समयी, अवेळी. येशू ख्रिस्त सुवेळी येणार नाही. कान उघडे ठेवून ऐका. रॅप्चरमध्ये तुम्ही विचारच करणार नाही, त्याच वेळेस येशू ख्रिस्त येईल. एक क्षण असा असणार आहे की अख्ख्या जगाचं लक्ष रॅप्चर कडून हटलेलं असेल. मी तुम्हाला काळजीपूर्वक ऐका, मी काय सांगत आहे. एक क्षण असा असेल, विकास कांबळे असो नाही तर जगातले कोणी पण पास्टर असो, सगळे लोक तुम्हाला वारंवार सांगतात येशू ख्रिस्त येत आहे. पण एक क्षण असा येईल की त्यावेळेस लोकांचं लक्ष रॅप्चरचा संदेश ऐकण्याकडे नसेल. एक दिवस असा असेल की त्या क्षणामध्ये सगळे लोक, जसं मध्यंतरी लोक लेकरांचे नावं विसरले, लोक बायकोचं नाव विसरले, पण कोरोनाचं नाव सगळ्यांना लक्षात होतं. सकाळपासून सगळे टी व्हीवरती फक्त एकच नाव, कोरोना, आणि दिवसभर लोक रात्रभर तेच बघायचे, तेच ऐकायचे. एक क्षण असेल अख्ख्या जगाचा फोकस कुठंतरी वेगळीकडे लागलेला असेल आणि अकस्मात रीतीनं येशूचं येणं होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्या बालपणापासून तुम्ही ऐकत आहात येशू येणार आहे, येणार आहे, येणार आहे, आपलं जीवन असं ठेवा, आज रात्री आला तरी चालेल, 100 वर्षांनी आणि 1000 वर्षांनी आला तरी मला प्रॉब्लेम नाही, मी वाट बघत राहणार, पण मी प्रत्येक क्षणी रेडी राहणार. हालेलुया. रोज आणि प्रत्येक क्षणी हे समजायचं, त्याला कधी यायचंय ते येऊ द्या. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आपण त्याला म्हणू, मंडळी म्हणणार, आत्मा म्हणणार ये प्रभू येशू, पण पिता त्याला जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तो येणार नाही. आणि म्हणून येशू कधी येऊ द्या, त्याला नेहमी आम्ही तयार आणि तत्पर दिसलं पाहिजे. आमेन. हालेलुया. सुवेळी अवेळी कुठलाही समय असो, त्या समयामध्ये आमचं आद्य कर्तव्य, बायबल सांगतं, वचनाची घोषणा करा, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर व बोध कर. आमेन. डिक्लेरेशन करायचं आहे आम्हाला. जी सुवार्ता सांगायची आहे टाइम बघून नाही सांगायची. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. जर तुम्हाला एखादी गोष्ट परमेश्वराने रिव्हील केलेली आहे, त्याला आम्ही विलंब लावता कामा नये. प्रार्थनेला मला असं वाटतं की कधीच अवेळी प्रार्थना होऊ शकत नाही. दिवसाही नाव घ्या, रात्रीही नाव घ्या. हालेलुया. दुपारी घ्या, संकटात घ्या, आनंदात घ्या, प्रत्येक समयी परमेश्वराचा धावा करा, प्रत्येक समयी देवाला हाक मारा. त्याच प्रकारे प्रेषितांची कृत्ये 13वा अध्याय 32वा वचन, आपल्या पूर्वजांना जे वचन देण्यात आले होते त्याची सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगतो. आमेन. जे पूर्वजांना वचन देण्यात आले आहे त्याची सुवार्ता आम्ही सांगतो. बायबलमध्ये सुवार्तेबद्दल अनेक वचनं दिलेले आहेत. विभिन्न ठिकाणी सुवार्ता शब्दाचा, गुड न्यूजचा वापर केलेला आहे. पटापट आपण 3 उदाहरणं पाहणार आहेत. सगळे तयार आहेत? उत्पत्तीच्या 45व्या अध्यायाच्या 25 ते 28 वचनामध्ये एक सुंदरसा एक घटनाक्रम दिलेला आहे. वाचू आपण. उत्पत्ती 45. ते मिस्रातून निघून वर कनान देशात आपला बाप याकोब ह्याच्याकडे जाऊन पोहोचले. योसेफ अजून जिवंत आहे, अवघ्या मिसर देशावर त्याची सत्ता आहे असे त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा त्याचे भान हरपले, कारण त्याला त्यांचा विश्वास येईना. मग योसेफाने त्यांना सांगितले होते ते सर्व त्यांनी निवेदन केले, आणि त्यांचा बाप याकोब ह्याने त्याला नेण्यासाठी योसेफाने पाठवलेल्या गाड्या पाहिल्या. तेव्हा त्याच्या जीवात जीव आला, आणि इस्रायल म्हणाला, पुरे झाले, माझा मुलगा योसेफ अद्यापी जिवंत आहे, मी मरण्यापूर्वी त्याला जाऊन पाहीन. आमेन. आमेन. इस्रायल म्हणजे याकोबचा इस्रायल झाला, आणि इस्रायलला 12 मुलं आहेत. 12 मुलापैकी योसेफ नावाचा एक आहे. हा योसेफ स्वप्न बघतो, ज्या स्वप्नामध्ये परमेश्वराने त्याला उंच केलेलं आहे. ते पेंढ्यांचं स्वप्न, सूर्य चंद्र ताऱ्यांचं स्वप्न, आणि त्यामुळे त्याचे जे भावंड आहेत त्याचा द्वेष करायला लागले. एक दिवशी योसेफ या भावांना भेटायला गेलेला असताना, आपल्याबरोबर त्यांच्यासाठी जेवण घेऊन गेलेला असताना, भावांनी त्याला पकडलं आणि खड्ड्यात टाकून दिलं. कुठं टाकलं? सख्या भावांनी योसेफाला
खड्ड्यात टाकून दिलं. योसेफाला खड्ड्यात टाकल्याच्या नंतर एका भावाने मध्यस्थी केली आणि सांगितलं, याला खड्ड्यात ठेवू नका, हे लोक चाललेत, गुलाम म्हणून त्याला विकून टाका, आयुष्यभर त्यांचा गुलाम म्हणून राहील, काय टेन्शन आहे, तो त्याचा जगल, कसा जगायचा आहे गुलाम म्हणून. त्यांनी त्याला तिथून काढलं, मिद्यानी लोकांना विकून टाकलं. मिद्यानी लोक घेऊन गेले त्याला तिकडं इजिप्तमध्ये, मिसरमध्ये विकून टाकलं आणि तिथं तो पोटिफराच्या घरी काम करायचा. तिथं त्याच्यावर फॉल्स ॲलिगेशन झाले, खोटे खटलास, चुकीच्या गोष्टी त्याच्यावर लादण्यात आल्या, खोटं बोलून त्याला फसवण्यात आलं, त्याला जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये गेला, तिथं पण त्याने देवाचं गौरव केलं आणि त्याने स्वप्नाचा अर्थ सांगितलं 2 लोकांच्या, आणि हे राजाचे खास लोक होते, देवाच्या प्रिय लोकांनो. आणि पुढं जाऊन राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगणारा पूर्ण मिसरमध्ये कोणी नव्हता. त्या मुलाला, योसेफला आणण्यात आलं. योसेफाने राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला. आमेन. त्या दिवशी काय घडलं की परमेश्वराने त्या राजाच्या मनात अशा गोष्टी प्रकट केल्या की त्याने योसेफाला पूर्ण देशाचा प्रेसिडेंट बनवून टाकलं. आमेन, हालेलुया. आता तिथून पुढे या भावांमध्ये काय झालं की संपूर्ण जगामध्ये दुष्काळ पडलेला होता, परंतु योसेफ तर प्रेसिडेंट आहे आणि त्याची कोठारं भरलेली आहेत. ज्यावेळेस अन्नाच्या शोधामध्ये हे सगळे भाऊ तिथं आले, त्यावेळेस बऱ्याच घटनाक्रम आहेत, पण थोडक्यात सांगतो की त्यांना कळालं की योसेफ, ज्या भावाला त्यांनी खड्ड्यात टाकलं, ज्या भावाला त्यांनी 20 रुपयाला विकलं होतं, तो भाऊ आज जिवंत आहे आणि तो मिसरचा प्रेसिडेंट झाला आहे. हालेलुया. जो भाऊ मेलाय असं त्यांना वाटलं, जो भाऊ कैदेत आहे, गुलामीत आहे असं त्यांना वाटलं, त्यांनी ज्या दिवशी आपल्या भावाला बघितलं त्यांना तो ओळखू आला नाही. आमेन. देवाच्या लोकांनो, मागील दिवसात लोकांनी तुम्हाला कुठल्या परिस्थितीत बघितलं होतं, इथून पुढे ते तुम्हाला त्या परिस्थितीत पाहणार नाहीत. ते थक्क होतील, तुमचे नातेवाईक चकित होतील, तुमचा परिवार चकित होईल, कारण की देवाचा वरदहस्त तुमच्या जीवनावरती आलेला आहे. तुम्ही म्हणाल की परमेश्वर आम्हाला आशीर्वादित कर, पण परमेश्वर तुम्हाला असा आशीर्वादित करेल की तुमच्या पूर्ण सर्व लोकांमध्ये ज्यांनी तुम्हाला खड्ड्यात टाकलं, परमेश्वर त्यांच्या मानावर करून तुम्हाला बघायला लावणार आहे. आमेन, हालेलुया. तुमच्या जीवनात अलौकिक काम देवाला करायचं आहे. भावांना कळालं, ते घाबरले, आता याला खड्ड्यात टाकलंय, हा खड्ड्यात पण टाकील आणि वरून माती पण टाकील असं सामर्थ्य याच्याकडे आहे. हालेलुया. हे भाऊ घाबरले, आता करायचं काय? मग हे घाबरून उभे राहिले. ते म्हटलं, घाबरू नका, जा बापाला जाऊन सांगा तुमचा मुलगा ज्याच्याविषयी तुम्ही म्हणता तो मेलाय, तो आज जिवंत आहे, माझ्या बापाला जाऊन सुवार्ता सांगा. देवाच्या प्रिय लोकांनो, हे सगळे भाऊ ज्यावेळेस रिटर्न येतात आणि ज्यावेळेस ते आपल्या बापाला, याकोबाला ह्या सगळ्या घटना सांगतात की तुमचा मुलगा जिवंत आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. बायबल सांगतं की त्या बापाला विश्वास बसेना, कारण की बायबल सांगतं की जेव्हा त्याला कळालं योसेफ मरण पावलाय, खोटी बातमी भावांनी दिली, जेव्हा त्याला कळालं की योसेफ मरण पावलाय, या खोट्या बातमीने तो एवढा खचून गेला होता की तो रात्रंदिवस रडत होता आणि तो म्हटला की मी रडत रडत अधोलोकात जाईल. हालेलुया. रडत रडत मरेपर्यंत मी रडेल, कारण की तो त्याचा फार लाडका मुलगा होता. हालेलुया. कारण की योसेफ सगळ्यांपेक्षा वेगळा होता. ज्याच्यावर देवाचा आत्मा आहे तो माणूस नेहमी वेगळा असतो. हालेलुया. कोणी त्याचा लाड करो न करो, एक बाप तिथं बसलेला आहे, तो त्याचा लाड करतोच. हालेलुया. परमेश्वर त्या लोकांवरती दया करतो जे पवित्र आत्म्याने भरलेले आहेत. योसेफावरती देवाची दया आहे, योसेफावरती देवाची कृपा आहे. परमेश्वराने एवढं उंच केलं त्याला, बाप विश्वास ठेवायला तयार नाही. बाबा बाहेर या, ह्या गाड्या बघा. गाड्यांची रांग जेव्हा बापानी बघितली, गाड्या बघितला, योसेफाने काय काय पाठवलंय, त्यावेळी त्याच्या जीवात जीव आला. किती लोक आमेन म्हणतील? बायबलमध्ये पहिल्यांदा रिवायवल शब्द तिथं आलेला आहे. रिवाईव्ह, जेकब रिवाइव्ड असं म्हटलेलं आहे. याकोबाचं मन त्यावेळेस प्रसन्न झालं. का? आपल्या मुलाबद्दल आनंदाची बातमी ऐकून त्याला आनंद झाला. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, याकोबाला आनंद झाला. आज अख्ख्या इस्रायल घराण्यासाठी, अख्ख्या परिवारासाठी आनंदाची बातमी आहे की योसेफ जिवंत आहे. योसेफ नुसता जिवंत नाही, तर येत्या सगळ्या वर्षांमध्ये जोपर्यंत हे घराणं जिवंत आहे तोपर्यंत या घराण्याची सगळी खाण्यापिण्याची जबाबदारी आता योसेफ घेणार आहे. आपल्या परिवारासाठी सगळी कोठारं तो उघडी करून देणार आहे. हालेलुया.
हालेलुया. आता इथून पुढे आशीर्वादांचा वर्षाव आहे. सगळ्या जगासाठी दुष्काळ आहे, पण योसेफाच्या परिवारासाठी हा काळ दुष्काळ असू शकत नाही. हा काळ त्याच्यासाठी आशीर्वादाचा आणि देवाच्या गौरवाचा काळ आहे. हालेलुया. प्रभूला धन्यवाद असो. तुमच्या जीवनातल्या काय गोष्टी हरवल्यात त्या परत फिरून तुमच्याकडे येत आहेत प्रियांनो. ज्या गोष्टी तुमच्या जीवनातून वेगळीकडे गेलेल्या आहेत, ज्या गोष्टीसाठी तुम्ही शोध घेत होतात, परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये काय आहे, माझ्या जीवनात कुठला आशीर्वाद आहे, ज्या गोष्टी जीवनातून निघून गेल्या असतील, तुम्हाला वाटत असेल की परत येणार नाही, पण लक्षात ठेवा तुमचा योसेफ जिवंत आहे. तुमचा योसेफ जिवंत आहे आणि परत एकदा तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादाची रांग लागणार आहे. हालेलुया. मी म्हटलं आशीर्वादाची रांग लागणार आहे. मी असं म्हणतोय तुम्हाला की तुमच्या जीवनात आशीर्वादाची रांग लागणार आहे. हालेलुया. एक बातमी फक्त योसेफ जिवंत आहे, पण त्या बातमीच्या मागे खूप मोठ्या गोष्टी आहेत. हालेलुया. भावांना पोशाख मिळाले, पैसा मिळाला, धान्य मिळालं. एक आता म्हणजे काही स्टेटस नाही ना इकडं. आधी तिथं अन्नाची गरज लागली, म्हणजे काय परिस्थिती आहे, अन्न शोधण्यासाठी दुसऱ्या देशात जावं लागतं. म्हणजे काय परिस्थिती आहे आज या 11 भावांची. हालेलुया. अन्न शोधण्यासाठी जावं लागतं. ते लोक श्रीमंत नसतात. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. अन्नाच्या शोधामध्ये ज्याला फिरावा लागतो तो श्रीमंत नसतो, पण त्याला त्याचा धनवान भाऊ भेटला आणि तो श्रीमंत झाला. प्रत्येक 11 जणातला एक एक जण. हालेलुया. आता इजिप्तमध्ये फिरणार आहे. तू कोण आहे, तुला कधी बघितलं नाही. ए प्रेसिडेंटचा भाऊ आहे मी. हालेलुया. बोला येशू मसीह की. त्या सापनात पाने योसेफचं नाव होतं, जे फारोने त्याला दिलं होतं. त्याचा मी भाऊ आहे. त्याचा रुतबा वाढला. जे गरिबीत होते ते धनवान झाले एका आनंदाच्या बातमीमुळं. आनंदाची बातमी लवकर येत आहे. हालेलुया. आनंदाची बातमी घेण्यासाठी तयार व्हा. प्रभूचे आशीर्वाद मोकळे केले जात आहेत. पहिलं उदाहरण आपण पाहिलं, याकोबाने आनंदाची बातमी ऐकली आणि त्याच्या जीवात जीव आला, तो आनंदी झाला. आमेन. दुसरं उदाहरण, दुसरे राजे 7वा अध्याय 9व वचन, 2 किंग्स चॅप्टर 7 वर्स 9. मग ते आपसात म्हणू लागले, आपण करत आहोत ते बरे नाही. आज शुभवार्ता कळवण्याचा दिवस आहे, पण आपण गप्प बसलो आहोत. सकाळ होईपर्यंत आपण थांबलो तर आपल्याला शासन होईल. तर चला आपण राजवाड्यात जाऊन हे कळवू. आमेन. एक ना प्रसंग शमरोनवरती आला होता, आणि हा शमरोन जो प्रांत आहे, हे ठिकाण आहे, याला आरामी राजा बेन हदाद हे त्याचं नाव होतं. बेन हदाद या राजाने काय केलं की त्याला वेढा दिला. वेढा का देतात? वेढा याच्यासाठी दिला जातो की आता समजा हे शमरोन प्रांत आहे, वैऱ्याने सगळीकडून घेरलं, सगळ्या वेशी बंद झाल्या, असे दरवाजे वगैरे. आता आपल्याला काही पण लागतंय, अन्न धान्य पाणी काही पण लागतं, ते बाहेरून आणावं लागतं आतमध्ये. मग आतमधल्या लोकांचा उपक्रम जीवनक्रम चालणार सगळा. परंतु सगळ्या वेशी बंद केल्यानंतर आतले लोक उपाशीच मरतात आणि सगळ्या गोष्टी आतमध्ये महाग होतात. अगदी तसंच झालं. या आरामच्या राजाने सगळीकडून घेरा घातला आणि हे जे आतमध्ये इस्रायल लोक आहेत, जे शमरोनमधले लोक आहेत, ह्या लोकांच्या जीवनात फार मोठं संकट आलं. हे खूप कळकळीनं प्रार्थना करतायत, काय करतायत, आणि एक आनंदाची गोष्ट ऐकताय का तुम्ही? एक आनंदाची गोष्ट की सगळे लोक आतमध्ये अडकलेत, पण त्यांच्याबरोबर, ऐकताय का तुम्ही, त्यांच्याबरोबर देवाचा दास पण आतमध्ये अडकलेला आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. हालेलुया. मचवा बुडतोय, बुडू द्या, पण येशू ख्रिस्त आतमध्ये, मग रिलॅक्स राहायचं. हालेलुया. बोलो येशू मसीह की. वादळ येतं, येऊ द्या, प्रभू आहे ना. तुम्ही पण बाजूला हे सरक रे जरा पेत्रा तिकडं, मला पण झोपू दे. हालेलुया. प्रभू झोपलाय त्याच्या बाजूला, आरामशीर जाऊन झोपून घ्या. वादळ किती पण येऊ द्या, त्या वादळात पण तुम्हाला गॅरंटी पाहिजे, जो मचव्यात झोपलाय तो सगळ्यांची झोप उडवून टाकणार आहे. हालेलुया. तो सगळ्यात पॉवरफुल आहे. आत कोण आहे तुमच्या बरोबर, हे जास्त महत्वाचं आहे. आतमध्ये त्यांना सगळं लॉकडाऊन मध्ये आतमध्ये अडकवलंय, पण आत देवाचा दास आलिशा आहे. कुणीतरी म्हटलं आता काय खरं नाही, मरणार आहे. आलिशाने त्याला प्रॉफेसी केली,
उद्या संध्याकाळी सगळं स्वस्त होईल, पण खायला तू नसणार. उद्या संध्याकाळी अविश्वासी लोकांना फटका पडतो. प्रियांनो, देवाच्या दासाने भविष्यवाणी केली आम्ही सुटणार आहेत, तो म्हटला नाही, नाही होऊ शकत. उद्या संध्याकाळी होणार, पण ते खायला तू नसणार. आमेन. सगळं स्वस्त होणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, काही गोष्टी असतात त्या खूप स्वस्त असतात, खूप स्वस्त. तर त्या गोष्टी पण तिथं महाग झाल्या होत्या असं लिहिलंय बायबलमध्ये. त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत. ज्या गोष्टी एकदम ज्याला कवडी मोल किंमत आहे, अशा गोष्टी पण खूप महाग झाल्या होत्या. एवढी महागाई वाढली आणि फार भयंकर घटना तिथं दिलेल्या आहेत. पण ह्या परिस्थितीत आलिशाने प्रॉफेसी केली. आता काय घडलं ते ऐका. सगळे देवाचे लोक आतमध्ये आहेत, देवाचा सेवक आत आहे, आणि याला गॅरंटी आहे सगळं परमेश्वर आज रात्रीतून कार्यक्रम फिट करणार आहे. आमेन. आता काय झालं ऐका. तर ज्या वेळेस आलिशाची प्रॉफेसी झाली, हे सगळे लोक बाहेर आहेत आणि हे सगळे डेरा टाकून बाहेर बसलेले आहेत. आणि ज्यावेळेस ते डेरा टाकून बाहेर बसलेले आहेत, त्या परिस्थितीमध्ये सगळं सैन्य बाजूने घेरलेलं आहे. अचानक त्यांच्या कानावरती आवाज आला. एक आजार आहे, डोक्यावर परिणाम झाल्यानंतर त्याला म्हणतात हॅल्युसिनेशन. हॅल्युसिनेशनमध्ये काय होतं, जी गोष्ट नाही त्याच्या आवाज यायला लागतात. गेलेले लोक बोलतात, नको नको त्या गोष्टी कानावर येतात. छुमछुम आवाज येतो, आहे ना, पायाचा आवाज येतो, नको ते आवाज येतात, काही पण आवाज येतात. हॅल्युसिनेशन. असं परमेश्वराने हॅल्युसिनेशन तयार केलं, पण एकासाठी नाही, अख्ख्या सैन्यासाठी. त्यांना आवाज यायला लागला, घोड्यांचा, रथांचा खूप मोठं सैन्य त्यांच्याकडे आलंय. त्यांना असं वाटलं आतमध्ये शमरोनी लोक, त्यांच्या बाजूला शमरोनच्या लोकांच्या बाजूला आरामी लोक, आणि आता ह्या लोकांनी आम्हाला पण घेरायला अजून दुसरे लोक बोलवलेत. आता हे आतून बाहेर पडतील आणि बाहेरून दुसरे आम्हाला घेऊन आमचा पूर्ण नाश करतील. सगळ्यांना एकाच वेळेस आवाज आला की फार मोठं सैन्य येतंय. त्यांनी काय केलं, एखादा जेवत होता त्यांनी ती भाकर तिथंच टाकली. एखादा तलवारीला धार करतोय त्यांनी ते तिथंच टाकलं. एखादा दुसऱ्याबरोबर बोलतोय, ते बोलणं त्याने मध्येच रद्द केलं. ज्या परिस्थितीत होते त्यांनी ते तिथंच टाकलं आणि सगळे पळून गेले. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आता त्या काळात अशी रीत होती की युद्धावर जाताना तुम्हाला भरपूर सोनं, नाणं, चांदी घेऊन जावं लागायचं. आता तुम्ही मला विचारा, का घेऊन जायचं? आता हे एवढे लोक नेलेत बरोबर सैन्य, त्यांना धान्य विकत घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी काही वस्तू विकत घ्यायच्या, त्यांना काही लागतायत, अजून हत्यारं लागली, काही पण लागलं, ते कसं घेणार? पैसा बरोबर पाहिजे युद्धासाठी, हो का नाही? म्हणून सगळी संपत्ती बरोबर घेऊन गेले. पण जीवापेक्षा मोठी संपत्ती आहे कोणती? सर सलामत तो पगडी 50. सरच नाही तर पगड्या घेऊन काय करता, आहे की नाही? मग काय केलं, हे सगळे लोक पळून गेले. सगळं त्यांचं सोनं, नाणं, चांदी, काय मूल्यवान वस्तू, हत्यारं बित्यारं सगळे तिथं टाकले, सगळे पळून गेले. आता गावाच्या बाहेर 4 कोडी लोक होते, कुष्ठरोगी. त्या 4 कुष्ठरोगी लोकांनी काय केलं की त्यांना असं वाटलं की आता आतून पण आपल्याला अन्न मिळत नाही, आपण ह्या वैऱ्याकडे जाऊन त्यांना विनंती करू, आम्हाला काहीतरी खायला द्या. असं भुकेने मरण्यापेक्षा त्यांच्याकडून काहीतरी जाऊन घेऊ. हे 4 लोक तिथं गेले आणि त्यांनी म्हटलं, दादा, ओ दादा, म्हणजे हे माझं इंटरप्रिटेशन आहे, नाही तर शोधायला जाताल काय आहे का खायला? ओ कोणी आहे का आतमध्ये तंबूमध्ये, कोणी आहे का? ओ दादा कोणी आहे का? ओ भाकर द्या. थोडं पुढं हो रे अजून. अरे कोणी आहे का? आहे का? कोणीच नाही. अरे आवाज काय आहे ना, तू त्या तंबूत बघ रे, कोणी आहे का? आवाज दे. मग ह्यानी एकाने डेअरिंग केली, आतमध्ये जाऊन बघतोय कबर रिकामी. हालेलुया. तंबू रिकामा. हे तंबू रिकामा आहे, जेवण पण आहे. तो तंबू, अरे सगळे लोक पळून गेलेत, काय झालं माहित नाही. चला या आतमध्ये पहिलं जेवून घेऊ. जे त्यांनी जेवणावर ताव मारला, चौघांनी खूप दिवसाचे भुकेले आणि त्यांना असं चांगलं जेवण तरी कधी खायला मिळणार. सैन्याचं जेवण एवढं हायफाय. डायरेक्ट गेले धडाधड. त्यांनी काय त्यांना पाहिजे सगळ्या वस्तू बिस्तू घेतल्या, श्रीमंत झाले स्वतः. आणि त्यांनी म्हटलं की जर आम्ही
ही सुवार्ता आतमध्ये जाऊन नाही सांगितली तर आपल्याला शासन होईल. तर चला आपण राजवाड्याकडे जाऊ. कुठं जाऊ? हालेलुया. ज्यांना गावाच्या बाहेर हाकडलंय त्यांच्याकडे जर शुभवर्तमान आहे तर त्यांना डायरेक्ट राजवाड्यात एंट्री आहे. हालेलुया. ज्यांना कोणी झोपड्यात घेत नाही पण ज्यांच्याकडे सुवार्ता आहे त्यांचं स्थान राजवाड्यामध्ये आहे. हे जसे धावत गेले, ओरडून सांगितलं, पळून गेले वैरी, जासूद पाठवले, जा चेक करा हे सांगतात ते खरं आहे का. आणि त्यांची बातमी खरी निघाली. सगळे आतले लोक बाहेर आले आणि सगळे वैऱ्याचे जेवढे तंबू आणि सगळ्या गोष्टी होत्या त्यांनी लुटून आतमध्ये नेल्या. प्रभूला धन्यवाद द्या. कधी कधी संकट तुम्हाला धनवान करण्यासाठी येतात. कधी कधी प्रॉब्लेम तुम्हाला मल्टिप्लाय करण्यासाठी येतात. तुम्हाला असं वाटतं की का असं झालं, तुम्ही देवाकडे पैसा मागा, तुम्हाला गरिबी येईल. हां, तुम्हाला असं वाटेल की मला खर्चायला नाही, पण त्याच्यात तुम्ही प्रार्थना कराल, तुमच्याकडं असे आशीर्वाद येतील का तुम्हाला पैसे मोजायला लोक बसवावे लागतील. हालेलुया. बोले येशू मसीह की. 11 भाऊ आणि त्या 11 भावांची सुवार्ता इस्रायलच्या घराण्यासाठी. 4 लोकांची सुवार्ता शमरोनासाठी आहे. तिसरी आणि शेवटची ऐकताय का सगळे? बरं. लूक याचा 2रा अध्याय 8 ते 12 वचन. लूक 2रा अध्याय 8 ते 12 वचन. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हाला खूण ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हाला आढळेल. आमेन. हालेलुया. येशूचा जन्म, ख्रिस्ताचा जन्म त्या बेथलेहेमच्या गावामध्ये, पण त्याला एखादं घर किंवा उतारशाळा जन्मासाठी मिळाली नाही. गाईच्या गोठ्यात त्याने जन्म घेतला आणि त्या क्षणी परमेश्वराच्या दूताने रानावनात असलेल्या मेंढपाळांना संदेश दिला आणि त्यांना सुवार्ता सांगितली. आणि ही पहिली सुवार्ता आहे जी देवदूताने माणसाला दिलेली आहे. हालेलुया. येशूच्या जन्मानंतरची पहिली सुवार्ता ही आहे की आज तुमच्यासाठी दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे. हे सगळे मेंढपाळ, त्यांना चिन्ह मिळालं. चिन्ह काय मिळालं? बाळंत्याने, सगळ्यांनी म्हणा, बाळंत्याने गुंडाळलेलं. मग तुमच्याकडे काय बाळाचा जन्म झाला की लगेच ब्लेझर घालता का? त्याला सूट घालता? बाळाचा जन्म झाला बाळंत्याने, किती किती मोठ्या घरचा असो बाळ, बाळाचा जन्म झाला तर त्याला चिन्ह हे 50% झालं. बाळंत्याने गुंडाळले, पण ठेवलंय कुठं? बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणे ठेवलेले. कुठलंही बाळ गव्हाणे ठेवत नाही. गव्हाणी एक अशी जागा आहेत जिथं सगळे जनावरांचं जेवण, अन्न तिथं ठेवलं जातं. आज जीवनाची भाकर गव्हाणीमध्ये ठेवण्यात आलेली आहे. हालेलुया. आणि ही आनंदाची बातमी देवदूताने त्या सर्व देवाचे निवडलेले ते मेंढपाळ आहेत त्यांना दिली. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या बातमीच्या आनंदाने हे मेंढपाळ बरोबर शोधत शोधत गेले. त्यांना ती गव्हाणी सापडली, ते ठिकाण सापडलं, त्यांना बाळ सापडलं. ते नमन त्यांनी केलं आणि त्या ठिकाणी देवाचं गौरव त्यांनी केलं. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, ही फार आनंदाची बातमी आहे. येशू ख्रिस्ताची सुवार्ता. आज ही जी सुवार्ता आहे ही फक्त त्या मेंढपाळांसाठी नाही, ही सुवार्ता अख्ख्या जगासाठी आहे. ही आनंदाची बातमी एका ठराविक समूहासाठी नाही,
फक्त इस्रायलसाठी नाही, ही बातमी जगातल्या प्रत्येक देशासाठी आहे, प्रत्येक जीवित व्यक्तीसाठी आहे, प्रत्येक माणसासाठी आहे. आणि ही बातमी ही आहे की येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी जगामध्ये आला. हालेलुया. त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, तो वधस्तंभावरती मारला गेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी मरणातून उठला. हालेलुया. 3 उदाहरणं आपण पाहिली. पहिल्या उदाहरणामध्ये सुवार्ता याकोबाच्या घराण्यासाठी, दुसऱ्या उदाहरणात आम्ही पाहिलं सुवार्ता शमरोनासाठी, आणि तिसऱ्या उदाहरणातली जी सुवार्ता आहे ती संपूर्ण विश्वासाठी आहे. आमच्याकडे ती आनंदाची बातमी आहे, ज्या बातमीने लोकांचे पिढ्यांचे शाप निघून जातील. हालेलुया. सगळी पापाची सत्ता निघून जाईल आणि एकदा येशू भेटला प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांना असं वाटतं की देव म्हणजे कुठं आहे, लोकांना असं वाटतं येशू क्रूसावरती मेला, त्यांना पुढं माहीत नाही आहे. जसं याकोबाला वाटलं त्याचा मुलगा मेलाय, पण आज ही सुवार्ता आहे. जसा योसेफ जिवंत ही सुवार्ता होती, आज ही सुवार्ता की येशू जिवंत आहे. हालेलुया. बोला येशू मसीह की. जशी ही सुवार्ता होती शमरोनच्या लोकांनो तुमचा वैरी पळून गेलेला आहे, तशी जगातल्या लोकांना सुवार्ता आहे तुमचा वैरी सैतान डोंगराला आग लागली पळ पळ पळ. हालेलुया. तुमचा वैरी पळून गेला आहे, कारण परमेश्वराचा वरद हस्त तुमच्यावर आलेला आहे. प्रभूचं सामर्थ्य तुमच्या जीवनावरती आलेलं आहे. प्रभूने तुम्हाला मोकळं केलेलं आहे. आता ऐकताय का सगळे? वैऱ्यांचे डेरे लुटण्यासाठी तयार व्हा. हालेलुया. बोला येशू मसीह की. जे तुम्हाला नाश करण्यासाठी आले होते ते तुमच्यापासून पळून जाणार आहेत प्रियांनो. ते आजार असतील, ते संकट असतील, त्या अडचणी असतील, त्या प्रत्येक गोष्टी परमेश्वर तुमच्या जीवनातून आज दूर करणार आहे. हालेलुया. ज्यांच्या जीवनामध्ये येशूची आनंदाची बातमी घट्ट धरलेली आहे प्रियांनो, ज्यांनी ठरवलंय की येशू माझा देव आहे, मी बाकी कुठं इकडं तिकडं वळणार नाही, येशूवर मी विश्वास ठेवून चालणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, तो व्यक्ती नेहमी आनंदी राहतो. ज्याला येशूचा आनंद मिळालेला आहे तो व्यक्ती कशानेच दुःखी होत नाही. पावलावर संकटावर संकट, संकटावर संकट, संकटावर संकट. मला असं वाटतं कधी पाऊलाची भेट झाली असती, पास्टर कसं काय चाललंय, संकटावर संकट. हालेलुया. पण त्या संकटात आनंद करणारं मन परमेश्वराने त्याला दिलं होतं. हालेलुया. देवाच्या कार्यामध्ये एक विजयी सेवा परमेश्वराने पाऊलाला दिली होती. बोला येशू मसीह की. आजकाल पैसे तुमच्या अकाउंटवर येतात, पण त्या काळात पैसे प्रेषितांच्या चरणावरती यायचे. किती लोक आमीन म्हणतील? हालेलुया. जमिनी विकून, घरदारा विकून पैसा प्रेषितांच्या चरणाजवळ यायचा. आज तो पैसा परमेश्वर तुमच्या पायाजवळ पाठवत आहे. हालेलुया. ती उन्नती, ती बरकत तुमच्या जीवनाकडे येत आहे. आनंदाची बातमी तुमच्याकडे येत आहे प्रियांनो. जर योसेफासाठी महान काम केलं आणि याकोबाला गुड न्यूज मिळाली, परमेश्वराला धन्यवाद असो, त्या शमरोनच्या लोकांना गुड न्यूज मिळाली, आज आमच्यासाठी आनंदाची बातमी. बायबलचे आशीर्वाद तुमच्या जीवनाकडे धाव घेत आहेत प्रियांनो. पवित्र शास्त्रातले आशीर्वाद तुमच्या जीवनाकडे धाव घेत आहेत. जे इथं लिहिलंय त्या गोष्टी सत्य आहेत आणि त्या गोष्टी तुमच्या जीवनाकडे येत आहेत. बोलो येशू मसीह की. माझ्या मागे म्हणा, पवित्र देवा, येशूच्या नावात तुला धन्यवाद देतो. आज माझ्या जीवनात तुझे आशीर्वाद मी स्वीकारत आहे, मी स्वीकारत आहे. येशूच्या नावात, येशूच्या नावात दुःखाची प्रत्येक बातमी येशूच्या नावात रद्द करतो. हे प्रभू, तुला धन्यवाद देतो. आनंदाच्या गोष्टी, आनंदाची बातमी, शुभ वार्ता माझ्या जीवनाकडं येत आहे, येत आहे. मोठा आनंद माझ्या जीवनात येत आहे. धन्यवाद प्रभू. मी आशीर्वादित आहे, मी आनंदित आहे, मी आशीर्वादित आहे, मी आनंदित आहे, मी आशीर्वादित आहे, मी आनंदित आहे. येशूच्या नावात